महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागून 5 दिवस झाले, पण अद्यापपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय झालेला नाही आहे। काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी। भाऊ, 5 दिवस झाले निकाल लागलेला आहे, 200च्या पुढे जागा भारतीय जनता पार्टीने महायुतीला मिळाल्या आहेत। मुख्यमंत्री का होत नाही, नेमकं यांचं घोडं कुठं अडले असं तुम्हाला वाटतंय? नाही, माजी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात या निवडणुका लढल्या गेल्या, त्यामुळे ज्यांच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या गेल्या त्यांच्या नेतृत्वातच साधारणतः मुख्यमंत्री होत असते, परंतु त्यांच्या वाटाघाटी काय झाल्या हे माहीत नाही। अशा परिस्थितीत ज्यांच्या नेतृत्वात लढाई लढल्या गेली त्यांना मुख्यमंत्र्याचे वेध लागले आहे। आणि दुसरीकडे भाजप हा सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनासुद्धा मुख्यमंत्र्याचे वेध लागले आणि यामुळे कदाचित ते घोडं अडलेलं आहे। नाही, तुम्ही म्हणताय एकनाथ शिंदे यांना वेध लागलेले आहेत, ते खरं एकनाथ शिंदेंना जरी वेध लागलेले असेल तरी पण भाजपचा आकडा 132च्या पुढे गेला, त्यामुळे भाजप सोडायला तयार नाही। नाही, असं ठरलेलं नव्हतं ना की ज्याचा पक्ष मोठा त्याचा मुख्यमंत्री म्हणून, असं काही ठरलेलं नाही असं ते स्पष्ट बोलतात ना। नाही, पण आता कालपासून बातम्या आलेल्या आहेत की लोकसभेनंतर एकनाथ शिंदेंना शब्द दिला गेला होता भाजपकडे, मग भाजप शब्द पाळत नाही असं म्हणायचं का? भाजपचं तर अगोदरी उद्धव ठाकरे साहेबांच्या बाबतीत तसं घडलं, प्रत्येक वेळेसच भाजपचं तसं असते की शब्द देतात आणि मागं हटतात, हे तर त्यांची हे आहे। एकनाथ शिंदे काय भूमिका घेऊ शकतात? तुम्ही विधानसभेमध्ये देखील काम केलं, तेव्हा एकनाथ शिंदे आमदार होते, एकनाथ शिंदेची भूमिका तुम्ही बघितलेली, काय करू शकतात? एकनाथ शिंदेकडे पर्याय काय असू शकतात? नाही, अन्याय ते निश्चितच सहन करणार नाहीत, असे ते मुख्यमंत्रीच नाहीत किंवा त्यांचं व्यक्तिमत्वच असं नाही की ते अन्याय सहन करतील। कारण आपण पाहिलं असेल की ते स्वतःच म्हणत होते की मी अन्याय सहन करणार नाही, त्या अन्यायामुळेच ते बाजूला हटले। आता हा अन्याय कसा सहन करतील, म्हणून कदाचित तेच मुख्यमंत्री होतील। आणि तुम्ही म्हणताय अन्याय सहन करणार नाहीत एकनाथ शिंदे, पण भाजपचे 132 त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची इतक्या चर्चा आहेत। एक दुसरी चर्चा सुरू झालेली भाऊ, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार नाहीत अशी चर्चा होती की भाजपचा मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेतील असं तुम्हाला वाटतं का? कारण मुख्यमंत्री राहिलेला माणूस महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद घेतलेलं आहे, एकनाथ शिंदे तसं स्वीकारतील असं वाटतं का? देवेंद्रजी फडणवीस कुठल्या तरी आदेशानं ते उपमुख्यमंत्रीपद त्यांनी पद स्वीकारलं, परंतु यांना काही आदेश नाही हे स्वतःच असल्यामुळे त्यामुळे ते उपमुख्यमंत्रीपद घेणार नाहीत आणि मुख्यमंत्रीच पद ते घेणार। मला हा विश्वास आहे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री राज्याचे होणारच नाही। उपमुख्यमंत्री ते राज्याचे होणारच नाही, कारण त्यांच्यात ते स्वभावात नाही, त्या स्वभावात नसल्यामुळे आता तर उद्धव साहेबांच्या किंवा महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांना फार मोठं महत्त्वाचं पद होतं, तेच तर त्यांना त्यामध्येच तर त्यांची खुसमूड होती ती। आता उपमुख्यमंत्रीपद आणि ती 2 उपमुख्यमंत्रीपद राहतील तर ते शक्य नाही। निश्चितच हे काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे होते आणि त्यांनी स्पष्ट केलं आहे की एकनाथ शिंदेंची घुसमट होती, त्यामुळे ते उपमुख्यमंत्रीपद राज्याचं घेणार नाहीत। अन्यायाविरुद्ध ते नेहमी आवाज उठत असतात, त्यामुळं एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील असा विश्वास बळवंत वानखेडे यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केला आहे। कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।